सेकंड अनिश मेंगाल साहेबांचं शुभागमन आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. थँक्यू सो मच जयेश पाटील साहेब. थँक्यू सो मच सोन्या. चला आयोजक आपल्याला मॅच खेळवायची, गर्दी कमी करा, मैदान खाली करा प्लीज कृपया. विजू गायकर साहेबांचं शुभागमन झालं, त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. किरण शेठ वारगडे साहेबांना विनंती करतो, विजू गायकर साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. कृपया आपण सोन्याला थोडंसं बाहेर घ्यायचं आहे, त्या ठिकाणी सेल्फी सेशन करायचं आहे. सरवली संघ आपण मैदानाच्या मध्ये उतरायचं आहे. जय हनुमान सरवली संघ. विजू गायकर साहेबांचा सत्कार आपण व्यासपीठावर करतोय. विजू गायकर साहेब, विजू गायकर साहेबांचा सध्या आपण सोन्याचा फेरा पाहतोय मैदान. किरण शेठ वारगडे साहेबांच्या माध्यमातून रमेश ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान व्यासपीठावर केला जाईल. किरण शेठ वारगडे साहेबांच्या माध्यमातून सरवली संघ मैदानात मध्ये उतरायचं आहे. पंच आपण देखील जायचं आणि चला प्रेक्षकांनी मैदान खाली करायचं आहे. प्रेक्षक रमेश ठाकरे साहेबांचा शुभ सन्मान झाला. धनेश गोरले उद्योगपती भोगरी यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. धनेश गोरले, धनेश गोरले साहेब आपण देखील पुढे याचं टॉस बॉक्स मध्ये किरण शेठ वारगडे साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. पंच आपण देखील मैदानाच्या दिशेने ताबा घ्यायचा आणि बॅटर्स पाठवा हियांशी 11 मोंडो संघ. त्यानंतर निलेश चंदे उद्योगपती कांदळी यांचा देखील शुभ सन्मान केला. निलेश चंदे साहेबांना विनंती करतो आपण यापुढे. निलेश चंदे, निलेश चौधरी, चला बॅट्समन मैदानाच्या मध्ये पाठवायचे हियांशी 11 मोंडू संघ. निलेश चंदे उद्योगपती कांदळी यांचा शुभ सन्मान. निलेश चौधरी उद्योगपती सरवली यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. बॅटर पाठवा मैदानाच्या आतमध्ये मोंडूळ संघ. नतुशेठ वारगडे यांचा शुभ सन्मान. नतुशेठ वारगडे, पंकज माळी यांना विनंती करतोय नथुराम शेठ वारगडे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. नतुशेठ वारगडे यांचा शुभ सन्मान पंकज माळी करतील. निलेश चौधरी उद्योगपती सरवली सध्या व्यासपीठावर शुभागमन होत असताना
नवीन वॅगनर गाडी आहे रोडच्या बाजूला, कृपया त्यांनी बाजूला करायची. नवीन वॅगनर आहे, नंबर प्लेट नाही आहे वॅगनरला. बॅट्समन पाठवा मोहनडूल संघ, शेवटचा कॉल आहे तुम्हाला. टेम्पोच्या समोरच आहे, नवीन वॅगनर गाडी आहे, ती बाजूला घ्या. नतू शेठ वारगडे यांचा सन्मान होतोय. निलेश चौधरी यांचा शुभ सन्मान किरण शेठ वारगड यांच्या शुभ हस्ते केला जाईल. निलेश चौधरी. नवीन वॅगनर गाडी कोणाची ती बाजूला घ्या पटकन. रोडच्या बाजूला, टेम्पोच्या बाजूला नवीन वॅगनर गाडी आहे, नंबर प्लेट नाही आहे गाडीला. निलेश चौधरी यांचा शुभ सन्मान केला जातोय किरण शेठ वारगड यांच्या माध्यमातून. मॅचला होतं सुरुवात. अनिश मेंगाल यांचा शुभ सन्मान किरण शेठ वारगड यांच्या शुभ हस्ते केला जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये योगेश आणि मोहन, गोलंदाजीसाठी प्रणय. पहिलाच बॉल हॉर्न साइडला टर्न केलाय, डिप्पल क्षेत्ररक्षक पुढे आलेत. दुसरा धावेचा प्रयत्न, धावशीची संधी आहे आणि ते पंच सहमत नाही आहेत. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. या ठिकाणी सोपान जोशी यांचा शुभ सन्मान किरण. कठीण आहे, खेळवायचे असेल तर 4 वर्ष डायरेक्ट घेऊ शकतो ना. बोलायची गरजच नाही. तो तिथे परत एकत्र झालं, टाइम गेला, किती सांग मला. 100% अंधार 2 वरची नाही फायनल करायला तर हरण ते पॉइंट देईन, शब्द आहे माझा. 4 ओव्हरची मॅच. फायनल आता 3 झाला. ही सेमी फायनल 4 खेळली ना दादा, ही सेमी फायनल 4 खेळली, पुढची सेमी 4 जेवण पाटील काय यांचं शुभागमन झालंय. मॅच करायचंच नाही असं बोलतो, काय करू सांग. इकडून तिकडून आलेले पाहुणे तुम्ही करू घ्या, ऍडजस्ट होईल त्याच्यात. जेवण पाटील तू बाबा मॅचकडे लक्ष दे. एवढं बोल फक्त. परत ऑर्डर झाला.
सलगचे 2 डॉट आलेत. पहिल्या बॉलवर 2 धावा, त्यानंतर सलगचे 2 डॉट बॉल. यानंतर जय प्रामंदेव भाटाय आणि आई आनंदी प्रतिष्ठान टिंबिवली अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सेकंड सेमीफायनल मॅच टिंबिवली विपक्ष भाटाळे. शफल झाला. शॉर्ट फाईन लेगच्या खेळाडूनं जबरदस्त प्रयत्न केले होते, परंतु बॉल अडवण्यामध्ये त्याला अपयश आलंय. बॉल निघून गेलाय. लेग बाईच्या माध्यमातून हा चौकार. सध्या आपण पाहताय फर्स्ट सेमीफायनल मॅच. लेग पाईच्या माध्यमातून चौकाराला पायाला ब्रश झाला, त्यानंतर शॉर्ट फाईन लेगच्या बाजूने हा बॉल निघून गेला. प्रयत्न खूप चांगला होता त्या खेळाडूचा, परंतु बॉल अडवण्यामध्ये अपयश आलंय. गुरुनाथजी वाघे यांचा शुभ सन्मान. राजेश घरत यांना विनंती करतो आपण गुरुनाथजी वाघे यांचा शुभ सन्मान करायचा आहे. जयवंत पाटील यांचा देखील शुभ सन्मान किरण शेठ वारगडे यांना विनंती करतो. जयवंत पाटील यांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. थोड्याच वेळा त्या ठिकाणी नगरीवर तात्या शेठ यांचं शुभागमन होत आहे. सुजित तात्या पाटील उर्फ तात्या शेठ यांचं या क्रीडा नगरीवर थोड्याच वेळा शुभागमन होत आहे. ऐवा जेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. कंपल्सरी प्रत्येक क्रीडा रसिकासाठी पारितोषिक आहे. गुरुनाथजी वाघे आपण याच्या पुढे आपला शुभ सन्मान केला जाईल. गुरुनाथ वाघे. कट केलाय. कव्हरला फटका. डायरेक्ट हिट. फेकी कॅरी होऊ शकला नाही बॉल विकेट किपरच्या हातामध्ये, अदरवाईज इथे विकेट मिळाली असती. धावसंख्या स्कोर कार्ड वर 13 पाहायला मिळते. 13 रन ऑन बोर्ड. लकी ड्रॉ कुपन टॉस बॉक्सच्या बाजूला सुरू आहेत. वडवलीकरांसाठी फक्त कुपन आहेत. पहिलं षटक समाप्त झाले. धावसंख्या 13 स्कोर बोर्डवर. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाज निखिल आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होत्या. 4 ओव्हरची मॅच आहे. मिस्टॅमिंग फटका. स्वतः गोलंदाज निखिल जेलच्या खाली आणि बिग विकेट डाऊन. योगेशला माघारी परतावं लागतंय. पहिला धक्का लागतो यावेळी हियांशी 11 मोहंडोळ या टीमला. फलंदाज योगेश बॅक टू द डगआउट. सर्वांनी एकत्र येऊ नका. सर्वांनी एकत्र येण्याची काहीच गरज नाहीये. विकेट गेली आहे. गोलंदाज त्याच ठिकाणी असणारे बॅटर लवकर या मैदानाच्या आतमध्ये. गाडीचा आरसा एंट्री पॉइंटला त्या ठिकाणी प्रकाश परावर्तित होतो पंचांच्या डोळ्यामध्ये. वडवलीकरांसाठी सुवर्ण संधी. 4 व्हीलर ड्रॉची नोंदणी चालू आहे टॉस बॉक्सच्या बाजूला, तर कृपया नोंदणी करून घ्यावी वडवलीकरांनी. 4 व्हीलर बाजूला घ्यायचे. एंट्री पॉइंटच्या सगळ्या 4 व्हीलर बाजूला घ्या. का ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये ग्रामीण टीमला हे गोष्ट माहीत असणं आवश्यक आहे. विकेट गेल्यानंतर एकत्र येणं, ओव्हर संपल्यानंतर सर्वांनी एकत्र येणं. जर तुमचं गोलंदाज ठरलेले असतात की हे गोलंदाज मॅचला ओव्हर टाकणार आहेत,
तर मग सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता नसते, कारण डीप मधला खेळाडू एक विकेट जवळ येतो, परत मागे जाणार, भरपूर वेळ खर्च होतो या गोष्टीमध्ये. ह्या प्रोफेशनलिझम आपण पाळलं पाहिजेत. चांगलं क्रिकेट आपण खेळलं पाहिजे. एक चांगला प्लॅटफॉर्म आयोजक आपल्याला देतात. वेळ वाचवणं भरपूर आवश्यक असतं. अराउंड लेग ट्रिपल अचित, वन मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. सलगचा दुसरा धक्का लागतो फलंदाज राहुल. बॅक टू द डग आउट. हॅट्रिकचा बॉल फुल टॉस केला होता, मोठ्या फटक्यामध्ये परावर्तित करू शकला नाही जयेश. सचिन पाटील यांचं, सचिन वारगडे यांचं आगमन झालंय. त्यांनी आपलं स्टेजवर मंचावर यायचं आहे. सचिन पाटील वडोली गावचे उद्योगपती यांनी स्टेजवर यायचं आहे, मंचावर यायचं आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 14 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 चा खेळ सध्या सूर्य मैदानाच्या आतमध्ये. 14 रन्स ऑन अ बोर्ड. चांगला बॉल आहे, स्विंग अँड मिस बीट झालेत. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगलं षटक आहे. दुसरं आपण पाहता सध्या निखिलच्या माध्यमातून. 4 बॉल मध्ये त्यांनी फक्त एकच धाव दिली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये तब्बल 13 रन्स होत्या. 2 विकेट्स देखील त्यांनी प्राप्त केल्यात. इकॉनॉमिकल षटक त्याचं राहिलंय. ऑन साइडला पूल केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. ऑन द स्टंप फेकी आपण पाहताय. एकच धाव इथे मिळते. अतिशय चांगलं षटक हात येतोय सेकंड ओव्हर मध्ये निखिल. जनुमन सरवळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये हियांशी 11 मोहंडू अशी पहिली सेमीफायनलची मॅच तुम्ही अनुभवताय या स्पर्धेच्या माध्यमातून. सरप्राइझिंग बाउन्सर होता. फलंदाजाच्या रीच पासून बाहेर, त्यामुळे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा दिला. फर्स्ट बाउन्सर या ओव्हर मधला रीचच्या बाहेर होता बॅटरच्या, आणि त्यामुळे हा बॉल वाईट घोषित केला. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होईल ऍड. धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते. 16 कॅपमध्ये खेळलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हरला दुसरा धावेसाठी प्रयत्न होता. बॅकअप पहा. 2-3 चौथ्या खेळाडूच्या बॅकअपला बॉल अडवला गेलाय. 2 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या 17 स्कोर बोर्डवर आपण पाहताय. 17 रन 8.50 ची सरासरी प्रति षटकामागे राखली गेली आहे. 2 ओव्हर मध्ये बॅटिंग करत असताना हियांशी 11 मोहंडूल टीमच्या माध्यमातून. जास्त वेळ घेऊ नका, लगेचच तिसरा गोलंदाज घेऊन यायचा आहे. गोलंदाजीसाठी जनुमन सरवळी संघ. 16 धावसंख्या 17 झाले. 17. सूरज वारगडे आपण मंचावर यायचंय. रुपेश जाधव साहेबांच्या ठिकाणी शुभागमन होते. रुपेश जाधव डोळे. डोळेगावचे उद्योगपती रुपेश जाधव यांचं आगमन होत आहे. डोळेगावचे उद्योगपती रुपेशजी जाधव साहेब यांचं आगमन होत आहे.
धुळेगावचे उद्योगपती आदरणीय रुपेशजी जाधव साहेबांचं शुभागमन या क्रीडानगरीवर होत असताना त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. धुळेगावचे उद्योजक आदरणीय रुपेश शेठ जाधव साहेबांच्या ठिकाणी शुभागमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सेमीफायनलचा सामना सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुल टॉस होता, ऑनसाइडला टर्न केला, गॅप मध्ये वेगानं पाठवला बॉल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार स्वागत केलंय फलंदाज गोलंदाज विशालचं, पहिल्या बॉलवर आलाय चौकार. तिसरं षटक सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या 21. डोळेगावचे उद्योगपती रुपेश शेठ जाधव आणि मुकेश शेठ जाधव यांचं आगमन झालेलं आहे. आणि त्यांच्यासोबत योगेश मगर साहेब यांचं सुद्धा आगमन झालं आहे. खूप चांगला प्रयत्न डीप मध्ये, महत्वपूर्ण धावा वाचवण्यात यश आलंय. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात देखील बाद होईल. तिसरा धावेचा प्रयत्न होता, 2 धावा मिळाल्यात, एकच. एकच रन मिळाले. दुसऱ्या धावेसाठी ते फलंदाज रनआउट होत आहे. विकेटचं पतन. तर 22 आपल्याला पाहायला मिळते. 22 रन्स 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हियांशी 11 भोंडूळ संघ सध्या बॅटिंग करतोय. कोण आहे नवीन बॅट्समॅन? बॅटर मैदानाच्या आतमध्ये तुषार एंटर होतोय. जयेश आणि तुषार ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. 3 विकेट गमावलेत 22 धावसंख्येवर. गतीमध्ये परिवर्तन होतं. बीट झाला शॉट, फायनलचा खेळाडू बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय. चौकार. मिसफील्ड झाली. शॉट फाईन लेगचा खेळाडू सजग असणं आवश्यक असतं, कारण अगदी विदिन सेकंड बॉल शॉट फाईन शॉट थर्ड मॅचच्या जवळ येत असतो. एरर ऑफ मार्जिन भरपूर कमी असतं क्रिकेटमध्ये. एखादी चुकी तुम्हाला मॅचच्या बाहेर घेऊन जाऊ शकते. जिथे एकही रन नव्हती तिथे 4 धावा मिळाल्यात. नशिबाचा चौकार सध्या आपण पाहत आहे. मुंडू संघाच्या प्रत्येक सिक्सर साठी रविकांत वारगडे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. गोरख गोरे यांचं सुद्धा आगमन झालंय. पच्छापूर उद्योगपती. सबोर हा फटका आपण पाहताय. धावसंख्या 27. 27 रन ऑन बोर्ड. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. हबप कृष्णकांत पाटील यांनी व्यासपीठावर यावे ही नम्र विनंती. कृष्णकांत पाटील यांचा शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. फुल टॉस, एक्स्ट्रा कव्हरला झेलची संधी आहे. विकेटचं पतन, फलंदाज बाद. लागणार हा 4था धक्का यावी ह्यांशी 11 मोहनडोल टीमला.
27 धावा. नवीन फलंदाज दिनेश दिनेश आलाय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 27. दिनेश आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 विकेट आतापर्यंत गमावलेत. शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन केला. गती कमी होती. लेग ब्रेक होता बॉल. दुसरा धावेचा प्रयत्न. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातात. 3 ओव्हरचा खेळ झाला. धावसंख्या 29. एकत्र न येता इमिडिएटली आपला चौथा गोलंदाज घ्यायचा. ते मीटिंग करू नका. टीम सरवली. आणि यानंतर टिंबिवली विपक्ष भाटा अशी दुसरी लढत आपण सेमीफायनलची खेळणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनने उपस्थित राहायचं टॉस बॉक्स मध्ये. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. आई आनंदी प्रतिष्ठान टिंबिवली आणि जय ब्राह्मणदेव भाटाळे. व्यासपीठावर आपण शुभ सन्मान करतोय. व्यासपीठावर उपस्थित डोळेगावचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय रुपेश शेठ जाधव यांचा शुभ सन्मान मी किरण शेठ वारगडे यांना विनंती करतो. आपण रुपेश शेठ जाधव यांचा शुभ सन्मान करायचा. मी दोन्ही मान्यवर विनंती करतो. आपण टॉस बॉक्स मध्ये याचा रुपेश शेठ जाधव साहेबांचा शुभ सन्मान किरण शेठ वारगडे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. त्यानंतर योगेश मगर साहेबांचा शुभ सन्मान केला जाईल. किरण शेठ वारगडे यांच्या शुभ हस्ते योगेश शेठ मगर यांचा शुभ सन्मान केला जाईल. शेवटचं षटक यश आहे गोलंदाजीसाठी. फुल टॉस बॉल आहे. समोर खेचला डीपर क्षेत्ररक्षक. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोज चौकार गेला. त्यानंतर मुकेश शेठ जाधव यांचा शुभ सन्मान किरणजी वारगडे साहेबांना विनंती करतो आपण करायचं. मुकेश शेठ जाधव. मुकेश शेठ जाधव यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. त्यानंतर गोरख शेठ गोरे यांचा शुभ सन्मान केला जाईल. रवी वारगडे यांना विनंती करतोय गोरख शेठ गोरे यांचा आपण शुभ सन्मान करायचा आहे. त्यानंतर कृष्णकांत पाटील यांचा शुभ सन्मान देखील किरणजी वारगडे साहेब करतील. कृष्णकांत पाटील आपण याच्या पुढे आपला शुभ सन्मान केला जाईल. लॉंग ऑफला फट जबरदस्त आहे. बॉल गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा बाकी आहे. फलंदाज बाद आहे. जबरदस्त झेल पकडला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. चला कॅप्टन आहे टिंबिवली टीमचा कॅप्टन आणि जय ब्राह्मणदेव भाटा टीमचा कॅप्टन. दोघांनी टॉस साठी यायचं. टिंबिवली टीमचा कॅप्टन आणि जय ब्राह्मणदेव भाटा टीमचा कॅप्टन दोघांनी टॉस साठी यायचं. या ठिकाणी टॉस केला जाईल सेकंड सेमीफायनल मॅचचा. धावसंख्या सध्या स्कोर कार्डवर 34. 5 विकेट्स गमावलेत ते ह्यांश 11 मोहनडू या टीमने.
स्लोवर वन बीट केलाय. आशाभूत नजरेने पंचांकडे पाहत आहेत, परंतु पंच तटक्षत मनोज अधिकारी यांचा शुभ सन्मान केला जाईल. विश्वास गोतरणे यांच्या माध्यमातून मनोज अधिकारी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जाईल. पण मग त्यांनी दुसरा कॉमेंटरचा त्यांनी जाम फोन लावला. तो पण गेला त्र्यंबक तो पण भारी होता. यावेळी देखील एक चांगला बॉल आहे. आशाभूत नजरेने पुन्हा एकदा पंचांकडे पाहत आहेत, परंतु यावेळी देखील आपण पाहिलं तर ओव्हरची होते समाप्ती. चला भाटाई टीमचा कॅप्टन आणि टिंबिवली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचा आहे. विजय ब्राह्मणदेव भाटाई टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. नाही, किरण शेठ वारगडे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर मनोज अधिकारी साहेबांच्या माध्यमातून केला जाईल. टॉस साठी दोन्ही कॅप्टन उपस्थित आहेत का? येस, रुपेश जाधव साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस आपण पाहतोय. टिंबोली सगळ्यांना टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं. चला फिल्डिंग लावून घ्या. आज मला इकडे दोन शब्द बोलूशी वाटतात. किरण दादा वारगडे आज यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्हाला इथं बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. वाढदिवस अशा व्यक्तिमत्वाचा आहे की रात्र अपरात्री धावणारा व्यक्तिमत्व, संकटकाली उभं राहणारा व्यक्तिमत्व, कधीही मला जी साथ पाहिजे ते देणारा व्यक्तिमत्व. आणि अशा व्यक्तिमत्वाला मी वाढदिवसानिमित्ताने आई एकविरा चरणीची प्रार्थना करतो की दादानी मला इथं बोलवलं
त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. रस्त्यावर कोणाच्या बाईक आहेत त्या बाजूला घ्या. प्रमुख पाहुण्यांच्या गाड्या येणार आहेत. रस्त्यावर कोणाच्या बाईक्स आहेत त्या बाजूला घ्या. पाचला पण सुरुवात करतोय. टार्गेट या मॅच मध्ये लकी ड्रॉ कोणी असतील त्यांनी करून घ्यायचंय. शेवटचे 5 मिनिटं लकी ड्रॉ साठी आहेत. पहिल्या बॉलवर आला चौकार. टार्गेट या मॅच मध्ये 36 धावा संख्येचं. पहिल्या बॉलवर चौकार आला. हॉर्न साइडला जबरदस्त फटका चौकाराच्या नंतर आला. हा निभागदार सिक्सर. विकेटचं पतन. 2 बॉलवर 2 फटके आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवर आली विकेट. छत्तीस धावसंख्येचं टार्गेट या मॅच मध्ये. ते जय हनुमान सरवळी टीम समोर पहिल्या 2 बॉलवर 10 आल्या होत्या. तिसऱ्या बॉलवर विकेट आली आहे. अपील केली होती भरपूर.
पहिलं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. जबरदस्त फटका स्क्वेअर कटच्या माध्यमातून इनफिल्डच्या वरून फटका खेळला डीप बॅकवर्ड पॉइंटला. हा चौकार आला. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. ₹200 पारितोषिक आहे. 400 रुपये 100 200 पारितोषिक. नयन आला सेकंड ओव्हर मध्ये. पहिल्या षटक 15 धावा. फुल टॉस समोर उडवला. जबरदस्त फटका मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होते परंतु कॅच देखील सोडली आणि बॉलला देखील पाठवला सीमारेषेच्या दिशेनं. चौकार आलाय. 4 धावांना धावसंख्या पुढे जाईल. 19 धावा. 36 टार्गेट आहे आतापर्यंत. 19वा स्कोर बोर्डवर पाहताय. 17 बॉल मध्ये 17 धावांची आवश्यकता. जबरदस्त फटका स्लॉक स्वीपचा एक अद्भुत नजराणा प्रस्तुत केला आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फटका पाठवलाय. सिक्सर. सेहेचाळीस 15 अर्टिगा कोणाची असेल त्यांनी बाजूला काढायची. ती अर्जंट बाजूला घ्या. 46 15 अर्टिगा गाडी कोणाची आहे? आणि रामजी फर्डे यांच्या माध्यमातून ऐवा झेलसाठी देखील 1500 पारितोषिक आहे. दरम्यानच्या काळामध्ये चौकार आलाय. धावसंख्या राम फर्डे यांच्या माध्यमातून 500 पारितोषिक ऐवा झेलसाठी. आणि 46 15 गाडी काढायची लवकर. अर्टिगा गाडी 46 15. आणि रविकांत वारगडे यांच्याकडनं 200 पारितोषिक. डायरेक्ट हिट केलं. एक धाव तिथे आली आहे. धावसंख्या 30. विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. डॉट बॉल आपण पाहताय. अजूनही 5 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. विजयाच्या दिशेनं फायनल मॅच मध्ये प्रवेश करण्याच्या दिशेनं उंबरठ्यावर सध्या आपण जय हनुमान सरवली संघाला पाहतोय. त्यानंतर दुसरी सेमीफायनलची मॅच आपण टेंभवली पक्ष
भाटाळे अशी लढत पाहणार आहोत. जयप्रमाण देव भाटाळे. राऊंड लेग त्रिफलाचित विकेट. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली आहे. 6 बॉलचा केस शिल्लक. 6 बॉलमध्ये बनवायच्या त्या 12 बॉलमध्ये 6. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 12 बॉलमध्ये थोड्याच वेळा त्या ठिकाणी तात्या शेठ यांचं शुभागमन होत आहे. सुजित दादा पाटील उर्फ तात्या शेठ यांचं शुभागमन या क्रीडानगरी होत असताना सुरुवात करायची आहे. व्यासपीठावर विरुद्ध मान्यवर सध्या आपण पाहताय. सामना फिनिश होता. सामना जिंकला जहानुमान सरोवरी टीमनं. हार्दिक हार्दिक अभिनंदन. दिमाखामध्ये सध्या फायनल मध्ये प्रवेश केला टीमने. हार्ड लक टीम मोहंडू. चला मैदानाच्या मध्ये टिंबिवली संघ आपण इमिडिएटली उतरायचंय फिल्डिंग साठी. टिंबिवली आणि भाटाय. सुजित दादा पाटील यांचं मनपूर्वक हार्दिक सरचे स्वागत आहे. स्वागत उत्सुक किरण शेट वारगडे.